वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या BAMS मधील आयुर्वेदामधील एक महत्त्वाचा कल्प पाहणार आहोत, ज्या कल्पाचं नाव आहे नवायस लोह. नवायस लोह हा कल्प आपल्याला थेरी एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. थेरी एक्झाममध्ये आपल्याला या कल्पाचे घटकद्रव्य, त्यानंतर याचे रोगग्नता म्हणजेच कोणत्या व्याधीवर वापरला जातो, त्याच पद्धतीने याचा अनुपान आणि सेवन काल इत्यादी गोष्टी विचारल्या जातात. तर सुरुवातीला नवायस लोह याचा रोगाधिकार काय आहे, तर पांडू व्याधी. सर्वात प्रथम याला नवायस लोहच का म्हणतात, कारण की यामध्ये एकूण 9 द्रव्य आहेत. किती द्रव्य आहेत? एकूण 9 द्रव्य आहेत. आणि 9व जी द्रव्य आहे, 9व द्रव्य कोणतं आहे? लोह. आणि उरलेली 8 द्रव्ये ही वनस्पती द्रव्य आहेत. वनस्पती द्रव्य 9 द्रव्य आहेत. आणि 9व द्रव्य कोणतं आहे, तर लोह आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? नवायस लोह. म्हणून याला काय म्हणतात? नवायस लोह. या कल्पाचा संदर्भ दिलेला आहे. संदर्भ आहे चरक चिकित्सा अध्याय 16, ज्या अध्यायाचं नाव आहे पांडू चिकित्सा. पांडू चिकित्सा. पांडू चिकित्सा या अध्यायामध्ये नवायस लोह या कल्पाचा काय आलेला आहे? संदर्भ आलेला आहे. आणि या कल्पाचा रोगाधिकार काय आहे? पांडू व्याधी. पांडू व्याधी. चला तर मग अशा या नवायस लोहचे कंटेंट पाहू. यामध्ये नावामध्येच आहे लोह, त्यानंतर आमलकी, हारितकी, बिभितकी, सुंठ, मरीच, पिपली, चित्रक आणि मुस्ता. यामध्ये आपल्याला माहिती आहे आमलकी, हारितकी आणि बिभितकी याला काय म्हणतात? त्रिफळा. याला काय म्हणतात? त्रिफळा. सुंठ, मिरे, पिंपळी याला काय म्हणतात? त्रिकटू. त्रिकटू. आणि 2 वेगळे द्रव्य आहेत, चित्रक आणि मुस्ता. हे द्रव्य ट्रिकद्वारे कशा लक्षात ठेवायचे ते आपण. चला तर मग नवायस लोहाचे द्रव्य ट्रिकद्वारे कशा लक्षात ठेवा. 9 म्हणजे 9. 9ला दुसऱ्या प्रकारे एक लिहिता येतं 3 × 3 म्हणजे 3 गुणवले 3. या 3लाच काय म्हणतात? त्रि. त्रि म्हणजेच 3. त्रि. 2 त्रि. 2 त्रि ती फेमस त्रिकोण आहे. त्रिफळा प्लस त्रिकटू. त्रिफळा प्लस त्रिकटू. त्यानंतर लोह तर आहेच, बरोबर आहे. त्यानंतर चित्रक आणि मुस्ता. चित्रक प्लस मुस्ता. या चित्रक आणि मुस्तासाठी चिमू लक्षात ठेवायचं. चिमू. चिमू काय आहे, तर 9वीला आहे. चिमू काय आहे? 9वीला आहे. चिमू म्हणजेच ची म्हणजे चित्रक, म म्हणजे मुस्ता, 9वीला म्हणजेच नवायस लोह. नवायस लोह 9 आहे. त्याला दुसरं कसं लिहितात? 3 × 3. 3 म्हणजेच काय? त्रि, बरोबर आहे. त्रि गुणवले त्रि. आपल्याला माहिती फेमस त्रिकोण आहे. एक आहे त्रिफळा आणि दुसरा आहे त्रिकटू. म्हणून यामध्ये कोण कोण आहे? त्रिफळा पण आहे आणि त्रिकटू पण आहे. त्रिकटू म्हणजेच काय? सुंठ, मिरे प्लस पिंपळी. आणि या त्रिकटूमध्ये आमलकी, आपल्या त्रिफळामध्ये आमलकी, हरितकी, अजून काय आहे? बिभितकी. बिभितकी. आणि नवायस लोहाच्या नावामध्येच लोह आहे, म्हणून 9वा घटक कोणता, तर लोह. नवायस लोहाची रोगग्नता तर आपल्याला माहिती आहे पांडू, त्यानंतर कामला. पांडू कामला या व्याधीमध्ये याचा वापर केला जातो. त्याच पद्धतीनं हा जो कल्प आहे तो दीपन करतो, दीपन कर्म करतो. त्याच पद्धतीने पाचन कर्म. त्याच पद्धतीने हा कसा आहे? शक्तिवर्धक आहे. शक्तिवर्धक आहे. आणि सर्वात IMP रक्तधातूची वृद्धी करणारा आहे. रक्तधातूची काय करतो? तर वृद्धी करतो. यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नवायस लोहाची रोगग्नता काय आहे, तर मेन रोगाधिकार काय आहे? पांडू. रोगाधिकार विचारला जातो. आणि कोणत्या धातूवर कार्य करतो, तर रक्तधातूवर. आपल्याला माहिती आहे लोह.
लोहलाच Fe, बरोबर आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणतात Fe, आणि आपल्या ब्लडमध्ये Hb असतो, Hb हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन म्हणजेच काय, आयर्न. लोह म्हणजेच आयर्न. रक्तामध्ये पण काय असतं, आयर्न असतं, म्हणून काय करतो, रक्तधातूची वृद्धी करतो. परंतु मेन रोगाधिकार काय आहे याचा, पांडू IMP आहे. त्यानंतर याविषयी अजून एक महत्त्वाचा पॉईंट, हा यकृताची शक्ती वाढवतो. यकृत म्हणजेच काय, लिव्हरची शक्ती वाढवतो. काय करतो, लिव्हरची शक्ती वाढवतो. चला तर मग या 9S लोहाची मात्रा पाहूया. तर याची मात्रा आहे 250 mg, 250 mg. याचा अनुपान आहे मधु आणि घृत, मधु प्लस घृत. आणि याचा सेवनकाल आहे, सेवनकाल BD म्हणजेच काय, प्रातः प्लस सायंकाळ, प्रातः प्लस सायंकाळ. अशा पद्धतीने आज आपण 9S लोहविषयी माहिती पाहिली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.